पटकन होणारी आणि मुलांच्या आवडीची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर इथं 1 वाटी दह्यामध्ये अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलेला आहे मी त्यामध्ये। आणि त्यानंतर ते व्यवस्थित दही फेटून घेतलेलं आहे आणि फेटल्यानंतर त्यामध्येच गव्हाचं पीठ घालायचं आहे आपल्याला आणि गव्हाचं पीठ घालून त्या दह्यामध्येच अगोदर व्यवस्थित गुठळ्या मोडेपर्यंत मिक्स करायचं आणि नंतर पाव वाटी पाणी घालून व्यवस्थित कन्सिस्टन्सी असं फ्लोईंग कन्सिस्टन्सी बेटर बनवलं आहे बघा मी त्याचा। अशा पद्धतीने बेटर बनवून घेतलं आणि मी इथं डोश्याचा तवा घेतला, डोश्याच्या तव्याला तूप लावून घेतलंय, त्यामध्येच बघा असं 1-1 चमचा मी सोडून घेतलेला आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही सोडलेलं बघा। आणि तवा एकदम कमी गॅसवर ठेवायचा आहे आपल्याला, एकदम लो गॅसवरती हे शेकून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरची बाजू सुकेपर्यंत आपल्याला एक साईड शेकून घ्यायची आहे। वरची बाजू सुकली की मग पलटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। गोल्डन झालेत बघा एकदम आणि हे काढून घेतले जाळीवरती, थंड करून मग नंतर बेक करायला घ्यायचे। थंड झालेले आहे तर मग मी त्याला फोकने होलो पाडून घेतले बघा, जास्त फुगलेले होते म्हणून मी आता पिझ्झा बेस लावलाय, त्यावरतीच कांदा, टोमॅटो, कॉर्न टाकलेला आहे आणि त्याच्यावरती चिली फ्लेक्स आणि मिक्सअप टाकलेला आहे आणि चीज, भरपूर असं चीज घालून घेतलेलं आहे। आणि त्यासोबत मी आता पाणी ठेवणार आहे झाकणामध्ये, जेणेकरून आपलं चीज वितळल। आणि बघा इथं 5 ते 7 मिनिटातच आपला मिनी पिझ्झा तयार आहे। तर पहा मी आता ही टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालंय ते। बघा छान झालेलं आहे। आता मी बनवलंय म्हणून तुम्हाला वाटेल मी छानच सांगणार, पण तुम्ही पण नक्की ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ? थँक्यू।